सर्व भावी शिक्षकांचे तसेच कार्यरत असलेले शिक्षकांचे आपले या PS करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण मागील काही दिवसापासून आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वांची TET पास झाली पाहिजे हे मिशन हाती घेऊन प्रत्येक वेळी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. आणि यातीलच आज एक नवीन व्हिडिओ आपण सुरू करणार आहोत. वेळ न वाया घालवता लगेच सुरू करूयात. बघा मित्रांनो, TETच्या पेपरसाठी आपल्याला पास होण्यासाठी सरावाची अत्यंत गरज असते आणि या सरावासाठी आपण म्हणजेच PS करिअर पॉईंटने एक टेस्ट सिरीज सुरू केली आहे. यामध्ये पेपर 1 व पेपर 2 दोन्हीची तयारी एकदम चांगल्या पद्धतीने होईल असे प्रश्न त्यामध्ये आपण टाकलेले आहेत. आणि जर आपल्याला ही टेस्ट सिरीज खरेदी करायची असेल तर प्ले स्टोर वरती आपले ऍप आहे. ऍपचं नाव आहे PS करिअर पॉईंट. PS करिअर पॉईंट हे आपलं ऍप आहे आणि या ऍपला आपण इन्स्टॉल करून टेस्ट सिरीज घेऊ शकता. यामध्ये पेपर 1 साठी 199 रुपयामध्ये आपण 10 प्रश्नपत्रिका देत आहोत. पेपर 2 साठी 199 मध्ये 10 प्रश्नपत्रिका देत आहोत. आणि जर आपल्याला पेपर 1 व पेपर 2 दोन्ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर फक्त 299 रुपयामध्ये आपण सर्व टेस्ट उपलब्ध करून देत आहोत. आपल्याला जर ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर आपण प्ले स्टोर वरती जाऊन ऍप डाउनलोड करा, त्यानंतर खरेदी करू शकता. किंवा यामध्ये जर आपल्याला काही अडचण येत असेल तर माझा नंबर आहे 9673 55 85 75. यावरती आपण मेसेज करून किंवा कॉल करून याबद्दल माहिती विचारू शकता. चला लगेच प्रश्नांना सुरुवात करूयात. बघा, आपल्याला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं सांगतो, गणितामध्ये जर 30 पैकी 25च्या वर मार्क मिळाले तर आपण TET पात्र होण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. ठीक आहे. आणि यामुळेच आपण एक गणिताचे विशेष लेक्चर्स या ठिकाणी घेत आहोत. बघा, पहिला प्रश्न काय आहे तर करा वाचन प्रश्नाचं. बघा, एका वर्तुळाकार बागेत असलेल्या आयताकृती मैदानाची रुंदी इकडे बघा, एक वर्तुळाकृती बाग आहे आणि या बागेमध्ये एक आयताकृती मैदान आहे. म्हणजेच अशा पद्धतीचं एक मैदान त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर त्या मैदानाची रुंदी म्हणजे ही 42 आहे आणि बागेचे क्षेत्रफळ, या बागेचे जे काही क्षेत्रफळ आहे म्हणजे हे पूर्ण हे किती आहे, 3850 एवढे आहे, चौरस मीटर आहे. मैदानाचे सर्व शिरोबिंदू बागेच्या परिघावर आहे. या अशा प्रश्नांमध्ये सर्व शिरोबिंदू नेहमी काय असतात तर बागेच्या याच्यामध्ये असतात. यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न येतात. एक मैदान देतील आयताकृती आणि त्याच्यामध्ये वर्तुळ देतात, किंवा हा प्रश्न जास्त करून येणार नाही, हाच प्रश्नाची शक्यता असते ते आयत किंवा चौरस आपल्याला देत असतात. ठीक आहे. मग आता आपल्याला काय दिलंय, क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि रुंदी दिलेली आहे. तर परिघावर असतील तर मैदानाची लांबी किती, आपल्याला मैदानाची लांबी काढायची आहे म्हणजे हे अंतर काढायचं. ठीक आहे, हे अंतर आपल्याला काढायचंय. मग आता हे अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर या वर्तुळाची आपल्याला त्रिज्या काढावी लागेल अगोदर. का, कारण या 2 त्रिज्या मिळून म्हणजेच हा व्यास जो असतो हा या आयताचा कर्ण असतो. काय असतो, आयताचा कर्ण असतो. आणि आपल्याला एक सूत्र माहिती आहे मित्रांनो, कोणतं तर लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. ठीक आहे, हे काय आहे, हा त्रिकोण झालेला आहे. ठीक आहे, हा त्रिकोण हा काय झालेला आहे, त्रिकोण झालेला आहे. आणि यामध्ये आपण किमती टाकून ही लांबी काढू शकतो. पण आता इथे आपल्याला हा कर्णच माहिती नाही. मग कर्णच माहिती करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेले आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याला सूत्र माहिती आहे. काय आहे तर पाय वर्ग. हे वर्तुळाचं क्षेत्रफळ हे दिलेले आहे आपल्याला किती, 3850. मग आता हे R वर्ग इकडे ठेवा आणि हे पाय म्हणजे किती असतो 22/7. इकडे जाऊन काय होणार तो तर 7/22. काय होणार 7/22. करा याचा भागाकार, याला 2 ने भागितलं आला 11, बे 1 बे, बे 9 18, इथे बे 2 4 आणि बे 5 10. ठीक आहे, किती आलंय 19 25. बघा, गुणिले 7 भागिले 11. करा गुणाकार, 7 5 35 5, 5 3, 7 2 14, 15 16 17 7, 1 9 7 63 1 64 4, 4 6, 7 1 7 आणि 13 भागिले 11. करा हा भागाकार, 11 1 11, 2 उरले, 11 2 22, 2 उरले, 11 2 22, 5 उरले, 11 5 55. हे काय आलं तर हा आला आरचा वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग 1225. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर
वर्ग असला आणि त्याच्या शेवटला जर 25 असले तर काय करायचं, त्या 25चे घ्यायचे 5, बरोबर. आणि जो संख्या राहिलेली आहे म्हणजे 12, याचे असे दोन अवयव पाहिजे की ते लगतच्या संख्या असल्या पाहिजे. म्हणजे कोणत्या, तर 3 चोक 12, आणि 3 चोक 12 मध्ये काय झालंय, जो लहान अंक आहे म्हणजे 3 तो अगोदर घ्यायचा. म्हणजे आर बरोबर किती आलं आपलं, 35. जर ही त्रिज्या 35 झाली तर मग व्यास किती होणार आहे, 70. आपल्याला आता बघा, आपल्याला काय मिळाले, कर्ण मिळाला आहे, त्यानंतर रुंदी माहितीये, काय काढायचंय, लांबी काढायची. चला लांबी काढून घेऊया. बघा काय केलेलं इथे, आता इथे लांबीची वर्ग माहितीये आपल्याला, नाही, मग लांबीचा वर्ग बरोबर अधिक रुंदी किती आहे, 42, म्हणजे 42चा वर्ग म्हणजे, आणि कर्ण 70चा वर्ग. आता 42चा वर्ग आपल्याला माहित नाही म्हणून 42 गुणिले 42 करून घेऊ. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 0, 4 दुणे 8, 4 चोक 16, 4 8 8 16 6 चाल 1 17 64. हे किती आलं, 17 64. आणि हे शून्य आहे म्हणून 2 शून्य द्यायचे, 7चा वर्ग 49, म्हणजे 4900 अधिक हा लांबीचा वर्ग. बरोबर, एवढं समजलंय का. आता काय करायचंय, हा इकडे अधिक मध्ये, इकडे जाऊन काय होणार आहे, वजा मध्ये होणार आहे. करा वजा बाकी. इथे आले 8 10 9 10 6 3 1 3 31 36. लांबीचा वर्ग बरोबर किती आला, तर 3136. आता आपल्याला याचं काढायचं वर्गमूळ. आता हे करत बसायचं का, नाही. तर वर्गमूळ काढत असताना जर आपल्याला काही ट्रिक माहिती नसेल तर आणखी एक सोप्या पद्धतीने कसं करायचं, एकक स्थानी किती आहे, 6. मग एकक स्थानी 6 असेल तर कोणता अंक येऊ शकतो हे अगोदर बघायचं. तर कोणता येऊ शकतो, 1चा वर्ग 1च असतो, म्हणजे एकच स्थानी 1च येणार. 2च्या ह्याच्यात 4 येतात, 3च्या ह्याच्यात किती येतात, 9 येतात, 4च्या ह्याच्यात 16 येतात. एकक स्थानी म्हणजे जो आपलं वर्गमूळ असेल त्याच्या पण एकक स्थानी 4 आला पाहिजे. 5च्या ह्याच्यात 25 येतात म्हणजे 5 येतात, नाही. 6च्या ह्याच्यात 36 येतात म्हणजे 6 पण असू शकतो. 7च्या ह्याच्यात येत नाही, 8च्या ह्याच्यात येत नाही, आणि 9च्या ह्याच्यात. म्हणजे 4 आणि 6 ज्या संख्येच्या एकक स्थानी असेल तो त्याचा वर्गमूळ असेल. मग इथे बघा, इथे 6 आहे, इथे 2 आहे म्हणजे हा राहणार नाही, इथे 1 आहे म्हणजे हा राहणार नाही, इथे 8 आहे म्हणून हा सुद्धा राहणार नाही. आपण वर्गमूळ काढण्याचा इथे कामच आपल्याला पडलं नाही. का, कारण आपण एक छोटी ट्रिक वापरली. कोणती, तर एकक स्थानी 6 आहे, मग कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 6 येऊ शकतो, ठीक आहे. मग 6च्या एकक स्थानी 6 येतो वर्ग केल्यानंतर, म्हणून त्याचं उत्तर ते. ठीक आहे, समजलंय, ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा, किरणचा मासिक पगार. बघा किरणचा पगार दिलेला आपल्याला, किती आहे किरणचा पगार, तर 24,000 रुपये. ठीक आहे, तो अमितच्या पगाराचे दीडपट आहे. अमितचा जो काही पगार आहे, ठीक आहे, त्याच्या दीडपट किती आहे, तर 24,000. म्हणजेच काय, तर मग आता काय करावं लागेल आपल्याला, अशी एक संख्या बघावं लागेल की त्याचा दीडपट 24,000 असेल, बरोबर. मग 8,000 जर का आपण पकडलं तर 8 2 16 आणि 8 3 24, म्हणजे एक संख्येचा बघा 8,000ची दुप्पट किती ती 16,000, आणि 16,000 अर्धे जर का मिळवले, 16,000चे अर्धे, दीडपट म्हणजे किती, तर 1 आणि अर्धा, मग 16,000चे अर्धे किती येतात, 8,000, म्हणजेच ते येतात 24. म्हणजेच अमितचा पगार किती झाला, 16,000 रुपये झाला. ठीक आहे, नंतर काय सांगितलेले आपल्याला, अमितचा पगार, हा जो अमितचा पगार आहे रोहनच्या पगाराच्या दुप्पट आहे. रोहनच्या पगाराच्या दुप्पट म्हणजे याच्या अर्धा पगार कोणाचा आहे, रोहनचा आहे, म्हणजेच 8,000. तर रोहनचा मासिक पगार किती, आपण उत्तर काढलेले 8,000. झालंय उत्तर आपलं, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर. समजतंय, सोपे प्रश्न आहेत का. आणि मित्रांनो, असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% येतात. तुम्ही मागील 2013 पासून तर 2025 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका बघा, याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, आणि त्यामुळे हेच प्रश्न करा, तुम्हाला परीक्षेत यश हमखास मिळणार. आणि जर तुम्हाला प्रश्न आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, काही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 पुस्तकं वाटायची आहे. किती पुस्तकं वाटायची होती आपल्याला, 15 पुस्तकं, पण प्रत्यक्षात प्रत्येकी 24 पुस्तकं वाटली. पण वाटली किती, 24, म्हणजे किती शिल्लक वाटली रे, 9 पुस्तकं एका विद्यार्थ्याला शिल्लक वाटली. काय केलंय, 9 पुस्तकं एका विद्यार्थ्याला शिल्लक वाटली. ठीक आहे, तर मग पुस्तकं कमी किती पडली, 270. बघा 9 शिल्लक वाटल्यामुळे 270 पडली. मग भागाकार करायचा, 9 1 9, 9 3 27, 30 झालं उत्तर. म्हणजे पुस्तक किती कमी पडली, किंवा विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 30 आहे. 9 हे केले म्हणून तशा पद्धतीने आपल्याला हे गणित करायचं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, 72 वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील. जर आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न आपण अगोदर सोडवलेला नसेल तर आपले यात प्रश्नाचं उत्तर काय होतं, चुकतं. कारण नेमकं करायचं काय हेच आपल्याला समजत नाही. बघा
हा प्रश्न सर्वात सोपा आहे. फक्त आपलं हे चुकतं कशामुळं, तर याच्यात करायचं काय आहे. तर मग समान वाटायच्या तर किती पद्धतीनं वाटता येतील. म्हणजे काय की अशा संख्या बघायच्या की ज्याला ज्याला 72, ज्या संख्येमध्ये 72 आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय, तर 1 मध्ये 72 येतो, 2 मध्ये येतो, 2 ने भाग जातो, 3 ने जातो का, हो जातो, 4 ने जातो का, 4 1 4 3 जातोय, 5 ने भाग जात नाही, 6 ने जातो, 7 ने जातो का, नाही, 8 ने जातो का, हो जातो, 9 ने जातो, 10 ने जातो का, नाही, 11 ने नाही, 12 ने जातो. ठीक आहे, 13 नाही, 14 15 16 नाही, 17 नाही, 18 ने भाग जातो. 18 चूक 72, 19 20 नाही, 21 22 23 21 22 नाही, 23 नाही, 24 नाही, 25 नाही. डायरेक्ट कितीने जाईल मग आता, याला जर 3 ने भागितलं, 3 1 3 3 2 6 3 4 12 24 ने भाग जातो. बघा तेच तर म्हटलं, काहीतरी राहिलं आपलं. 24 ने भाग जातोय, नंतर 25 ने 26 ने डायरेक्ट कितीने भाग जातोय, 36 ने जातो, आणि एक 72 ने जातो. म्हणजे बघा काय केलंय आपण, तर जर प्रत्येकाला 1 1 वाटली तरी समान हिस्से होते, 2 2 वाटले समान हिस्से होतात. अशा पद्धतीने आपण एवढ्या पद्धतीनं ही संख्या वाटतो. म्हणजे याचे अवयव आपल्याला पाडायचे आहे की कोणकोणत्या संख्येने याला भाग जातो. ठीक आहे, मग आता या संख्या किती झाल्या बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. किती संख्या झालेल्या आपल्या, 12. म्हणून याचं उत्तर किती, तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, या प्रश्नामध्ये फक्त काय आहे, तर आपल्याला नेमकं करायचं काय हे जर समजलं तर आपलं परीक्षेत यातलं कोणतंच उत्तर चुकणार नाही. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्या असणाऱ्या किती जोड्या आहेत. ठीक आहे, आता सहमूळ संख्या म्हणजे काय, या पद्धतीची आपण उदाहरणं भरपूर वेळा बघितलेली. आणि सहमूळ संख्या म्हणजे काय, की अशा दोन संख्या, इथे एक संख्या आणि इथे एक संख्या, त्यांचा सामायिक अवयव हा एकच असला पाहिजे. सामायिक अवयव किती असला पाहिजे, तर एकच असला पाहिजे. मग ती संख्या कोणत्या, हे आपल्याला काढायच्या आहेत. आता हे तुम्हाला समजलंय का सहमूळ संख्या म्हणजे काय. मग आता तुम्ही काय करायचंय, मी यातलं एक तुम्हाला सोडून दाखवतो. हे 11 आणि 24. बघा 11 ही मूळ संख्या आहे, म्हणून 11ला फक्त 1 ने आणि 11 ने संख्या भाग जातो, आणि 24ला जातो इतर संख्येनी, पण त्या संख्येत 11 येत नाही, म्हणून ही सहमूळ संख्येची जोडी झाली. ठीक आहे, ही दुसरी एक करून दाखवतो. 15 आणि 35. हे बघा, या 15ला 5 ने भाग जातो आणि 35ला पण 5 ने भाग जातो. आपला नियम काय आहे, तर संख्येला काय झालं पाहिजे, फक्त आणि फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग गेला पाहिजे. पण इथे तसं होताना दिसतंय का, नाही, म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. समजलंय. आता तुम्ही काय करायचंय, या तिन्हीचं पण तशाच पद्धतीचं कॅल्क्युलेशन करायचंय आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. ठीक आहे, समजलंय. तर एकूण किती जोड्या या प्रश्नामध्ये सहमूळ संख्येच्या आहे हे आपल्याला काढायचंय. ठीक आहे, ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा, काय प्रश्न आहे, प्रश्नाचं वाचन करा. एका वर्षी प्रजासत्ताक दिन बुधवारी आला आहे. कोणत्या वारी आला आहे, तर बुधवारी आला आहे. तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी राहील. काय प्रश्न आहे आपला, तर प्रजासत्ताक दिन बुधवारी. मग प्रजासत्ताक दिन म्हणजे किती, तर 26 जानेवारी. ठीक आहे, आणि आपल्याला काढायचं काय, तर स्वातंत्र्य दिन. आता स्वातंत्र्य दिन म्हणजे किती, तर 15 ऑगस्ट. किती, 15 ऑगस्ट. ठीक आहे, समजलंय. मग आता आपल्याला 26 जानेवारी पासून 15 ऑगस्ट पर्यंत मोजायचं. मग अशा गणितामध्ये काय करायचं, तर 26 जानेवारीच्या नंतर, आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर इथे फक्त एका वर्षी दिले असेल, तिथे लीप वर्षाचा उल्लेख केला नसेल, तर फेब्रुवारीमध्ये 28च दिवस पकडायचे, 29 पकडायचे नाही. ठीक आहे, मग आता आपण प्रत्येक महिन्याचे दिवस मोजून घेऊयात. 26 जानेवारीच्या नंतर 27 28 29 30 31 5 दिवस आहे. मग इथे मी लिहून घेतो. हे बघा, जानेवारीत किती दिवस झाले, 5. फेब्रुवारी, इथे शॉर्टकट लिहितो, फेब्रुवारीमध्ये किती दिवस, 28. मार्चमध्ये किती दिवस असतात, तर 31. एप्रिलमध्ये किती असतात, 30. मे मध्ये किती असतात, 31. जूनमध्ये किती असतात, 30. जुलैमध्ये किती असतात, 31. आणि ऑगस्टमध्ये बघा, ऑगस्टमध्ये आपल्याला 31 दिवस असतात, परंतु मोजायचं कुठपर्यंत आहे, तर 15 ऑगस्ट पर्यंत. याची पूर्ण याची बेरीज करायची. मग करा बेरीज. 8 आणि 5 13 14 15 16 16 आणि 5 21 1 हातचे आले 2 2 आणि 1 3 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 19 20 म्हणजे ते आलं 201. किती आलं, 201. याला बघायचं 7 ने, 7 1 7 7 2 14 6 आले,
7 8 56, 7 8 56, 5 उरले बघा. आता ज्या वेळेला आपल्याला वार काढायचा असतो, जेवढे उरतात तेवढे वार समोर जायचं. काय? जेवढे उरतात तेवढे वार समोर जायचं. मग आपल्याला इथे बुधवार सांगितलं होता, बुधवारच्या नंतर 5 वार मोजायचे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. मग कोणता वार येईल? तर सोमवार हा वार येईल. ठीक आहे, समजलं आहे का? सोपं आहे का? काय केलंय? ज्या दिवशी सांगितलं तो दिवस सोडून बाकीचे दिवस मोजायचे. 26 ला सांगितलं मग 26 सोडून द्यायचा. 27 पासून मोजायचं, प्रत्येक महिन्याचे दिवस घ्यायचे, त्यांची बेरीज करायची आणि ती बेरीज झाल्यानंतर त्याला 7 ने भागायचं. जो बाकी उरेल तेवढे वार समोर जायचं. झालं. ओके, त्यानंतरचा प्रश्न बघा. एका ठराविक रकमेपैकी 7/18. ओके, नंतर किती आहे? 2/5. नंतर किती आहे? 3/8. नंतर किती आहे? 6/11. रक्कम. तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली? मग अशा गणितामध्ये करायचं काय? तर अशा गणितामध्ये सरळ सरळ भागाकार करायचं. काय करायचंय? भागाकार करायचा. शून्याचा भाग द्याला, इथं झाली 70. 18 1 18, 18 2 24, 18 2 36, 18 3 54. किती उरले? 54 मध्ये 64 म्हणजे 16 उरला. बरोबर है की नाही? मग 18 8 येतात, मग इथे आले 3.8. बरोबर, 18 8. मग आता इथे 0.4 5 चोक 20, इथे 0.8 त्रिक 8 त्रिक 24, 6 उरले. 0 8 8 8 7. ओके, इथे 0 11 5 55, 11 5 55, इथे आलं 5 म्हणजेच 0.37 आणि हा इथे किती आलाय? 0.38. बरोबर. हे बघा 18 8 एकदा करून घेऊ आपण. 8 8 64, 4 8 40, 6 8 1 8 8 आणि 6, 8 आणि 6 14 144. बरोबर, म्हणजे हे 0.38 येते आणि हे किती येते? तर 0.37 येते. मग 0.37 लहान आहे. 0.37 काय? लहान आहे. म्हणून याचं उत्तर 3/8. मग 3/8 रक्कम कोणाला दिली? सीमाला दिली. 3/8 रक्कम कोणाला दिली? सीमाला दिली. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर राहील. ठीक आहे, समजताय का? सोपे प्रश्न आहेत का? त्यानंतरचा प्रश्न बघा. 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? बघा, त्रिकोणी संख्येवर आधारित आपल्याला एक प्रश्न 100% येतो. याच्यावर आधारित मी एक स्पेशल त्रिकोणी संख्येवर आधारित एक व्हिडिओ बनवल. म्हणजे त्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला त्रिकोणी संख्येवर आधारित कोणताही प्रश्न आला तर तो चुकणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे, पण इथे आपण एक शॉर्टकट. आता 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारे चौथ्या त्रिकोणी संख्या. आता याच्यासाठी काय करायचंय? अगोदर या संख्येचा पाया काढायचा. त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी काय करायचंय ते बघा. तर याला गुणिले 2 करायचं, म्हणजेच किती येतं? 42. आणि याचे असे 2 अवयव पाहिजे की त्या लगतच्या संख्या असल्या पाहिजे. म्हणजे 6 7 42, 6 आणि 7. यातला जो लहान अंक असतो तो त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. म्हणजे 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला? तर 6 झाला. आता आपल्याला काय सांगितलं? तर त्याच्यानंतर चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? चौथी त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला. ते काढत बसायचं नाही, आपल्याला पाया विचारलाय. मग याच्यानंतर 4 मोजायचे. 7 8 9 आणि 10. म्हणून याचं उत्तर 10. समजलंय का? सोपा प्रश्न आहे का? सोपा प्रश्न आहे का? काय केलंय? अगोदर आपल्याला जी त्रिकोणी संख्या दिली त्याचा पाया काढला. पाया काढण्यासाठी काय केलं? त्या त्रिकोणी संख्येला 2 ने गुणाकार केला. जो आला त्यानंतर त्याचे असे 2 अवयव पाडले की ज्या लगतच्या संख्या असल्या पाहिजे आणि त्या लगतच्या संख्येपैकी जी लहान संख्या आहे ती त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. आता आपल्याला त्याच्यानंतर येणारी चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती हे विचारलं, म्हणून 10. जर इथे आपल्याला असं विचारलं असतं त्यानंतर चौथ्या त्रिकोणी संख्या कोणती संख्या जर विचारली असती तर आपण पाया काढला असता 10. मग 10 गुणिले काय केलं असतं? त्याच्यानंतरचा अंक म्हणजे 11. म्हणजेच काय आलं असतं? मग ते 110. 110 आणि त्याला भागितले 2 केलं असतं, उत्तर आलं असतं 55. म्हणजेच काय? तर 21 या त्रिकोणी संख्येनंतर चौथी त्रिकोणी संख्या कोणती? तर 55. आणि त्याचा पाया किती? तर 10. ठीक आहे, समजलंय? त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील आकृतीबंधात या चौकोनाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा, 4 नंतर 11 त्याच्यानंतर 18 नंतर 29 नंतर 40. काय केलेलं आहे बघा, इथे एक सिक्वेन्स बघायचा आपल्याला. काय तर 4 मध्ये 7 मिळवले, 11 मध्ये 7 मिळवले, 18 मध्ये इकडे बघा 18 मध्ये काय केलंय? पुन्हा एकदा लिहितो. 4 11 18 29 40 आणि 66. इथे 7 मिळवली, इथे 7 मिळवली, इथे 11 मिळवली, इथे 11 मिळवली. आता इथे काय करायचं बघा, 2 वेळा 7 7, 2 वेळा 11 11. आता पुढे काय केलेलं आहे बघा. आता इथे काय आपण 49 घेऊन बघू.
जर 49 घेतलं तर इथे 9 मिळवले तर इथे 9 होत नाही, म्हणून 49 पर्याय येणार नाही. मग 51 घेऊन बघू. 51 घेऊन बघू. जर 51 घेतलं, जर 51 इथे घेतलं बघा, इथे 51 जर घेतले तर काय येते, इथे 11 येतात, पण 51 अधिक 6 येत नाही. म्हणजे काय, आपल्याला इथे काय पाहिजे, इथे असे दोन अंक पाहिजे, म्हणजे इथली आणि इथली हा समान अंक पाहिजे. काय पाहिजे, समान पाहिजे. मग 53 घेऊन बघू. जर इथं 53 घेतलं तर इथे येतात 40 आणि 13 53, आणि 53 आणि 13 66, म्हणजे 13 आलं. म्हणजेच काय, तर या मूळ संख्या तिथे घेतलेली आहे, समोरची मूळ संख्या तिथे 2 वेळा घेतलेली, म्हणून इथं उत्तर किती येणार आहे आपलं, 53. समजलंय का? त्यानंतरचा प्रश्न बघा. काय प्रश्न, वाचा, प्रश्नाचं वाचन करा. प्रत्येकी 2 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी, काय प्रश्न आहे बघा, काय सांगितलेले, प्रत्येकी 2 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 10 मीटर लांबीची दोरी घेतली. एक 10 मीटर लांबीची दोरी घेतली, ठीक आहे, 10 मीटर. तर त्या दुप्पट दोरीला, त्याच्या दुप्पट दोरीला, ठीक आहे, इथे 40 राहील, त्याच्या दुप्पट दोरीला म्हणजे 10 मीटरची दुप्पट दोरी किती राहणार, 20 मीटर, आणि प्रत्येक तुकडा कितीचा करायचा आहे, 2 मीटरचा. मग आता तुम्ही म्हणसाल, याचे असं सेम एक्झाम्पल आपण एकदा अगोदर घेतलेलं आहे यासारखंच. तुम्ही म्हणसाल 2 मीटरचा करायचं आहे म्हणजे 10 10 20 आणि लगेच 10 तुकडे. पर्याय क्रमांक 4 उत्तर चूक. उत्तर काय होतं, चूक. का, कारण हे बघा मित्रांनो, जर एका दोरीचे 2 तुकडे करायचे असेल, एका ठिकाणी कापावा लागतो. एका दोरीचे 3 तुकडे करायचे असेल तर 2 ठिकाणी कापावा लागतो. एका दोरीचे 4 तुकडे करायचे असेल तर 3 ठिकाणी, म्हणजे एकने कमी कापावा लागतो. एकने काय करावं लागतं, कमी कापावा लागतो. आता इथे 2 मीटरचे तुकडे करायचे की नाही, म्हणजे 10 × 2 = 12, सॉरी 10 × 2 = 20, 10 × 2 = 20, म्हणजे 20 काय होतात, 10 तुकडे लागतात आपल्याला. काय होतात, 10 तुकडे लागतात. पण 10 तुकडे करण्यासाठी काय करावं लागेल, एका ठिकाणी कमी कापायचं, म्हणजे किती ठिकाणी कापावं लागेल, 9 ठिकाणी कापावं लागेल. किती ठिकाणी कापावं लागेल, 9 ठिकाणी. म्हणजे हे उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा. एका संख्येला 9, 12 आणि 15 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. प्रत्येक वेळी किती उरतात, तर 5 उरतात. प्रत्येक वेळी किती उरतात, 5 उरतात. तर ती संख्या कोणती नाही. प्रश्न व्यवस्थित बघा, ती संख्या कोणती नाही. अशा वेळेला काय करायचं, तर या प्रश्नाचं उत्तर काय करा, तुम्ही लिहा. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. काय, की अशा प्रश्नामध्ये काय करायचं, सगळ्यांनी भागाकार करायचा, मसावी लसावी काढत पडण्याच्या भानगडीतच पडायचं नाही. ठीक आहे. काय करायचंय, मसावी लसावी काढत बसायचं नाही. आपल्याला परीक्षेत पात्र व्हायचंय. एक एक गुण महत्वाचा आहे. थोडा वेळ लागला चालत. मसावी लसावीची पद्धत सोपी आहे. काय सांगतोय मी, ती पद्धत सोपी आहे, पण एखाद्या वेळेला घाईमध्ये गडबडीमध्ये प्रश्नाचं उत्तर चुकू शकतो. त्याच्यामुळे चुकलं नाही पाहिजे. काय करायचं, 9 ने भागाकार देऊन पाहायचा, 12 ने भागाकार देऊन पाहायचा, 15 ने भागाकार देऊन पाहायचा. जी संख्या नसल ते उत्तर लिहायचं. ओके. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचंय, आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरायचं नाही. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही. ओके. सर्वांनी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. स्क्वेअर इज म्हणजे काय सांगितलेलं आहे, चौरस हे विधान पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणतं, समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन असतो, त्याच्या बाजू समांतर असतात, म्हणून हे पण बरोबर आहे. आणि आयत, हा आयत सुद्धा असतो. चौरस हा आयत सुद्धा असतो, कारण त्याच्या समोरासमोरील बाजूंची लांबी सारखीच असते. ठीक आहे. म्हणून हे दोन्ही विधान बरोबर आहे. म्हणून ए आणि बी दोन्ही हेच उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. आता एक पदावली दिलेली आहे, 3/5 अधिक 1.2/5 भागिले 0.5. सोडवा. 5 1 5 आणि 2 7, म्हणजे 3/5 अधिक 7/5 भागिले 0.5. 5 5 इथे 10, म्हणजे 5 1 5 5 2 10, म्हणजे या कंसामध्ये किती आले, 2 आणि भागिले 0.5. आता हे 2 भागिले 0.5 अशा पद्धतीने लिहू शकतो. हाताशी चिन्ह इकडे घ्यायचा, म्हणून ते येणार 20/5, 5 20. म्हणून याचं उत्तर किती, तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. ओके. समजतंय. आणि इथे प्रश्न आपल्याला सोपा आलेला आहे. ठीक आहे, मी सोपा घेतलाय. जर तुम्हाला परीक्षेत थोडा मोठा प्रश्न आला, काय, जर परीक्षेमध्ये थोडा मोठा प्रश्न आला तर आपला
कंचे भागू बेव, हा फॉर्म्युला विसरायचा नाही. यातली अगोदर क्रिया करायची कंसामधली, यातली आपण कंसामधलीच केली, नंतर चे लिहिलेलं असेल ते करायचं, नंतर भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची आणि नंतर वजाबाकी. याच क्रमाने सोडवायचं आहे. हे सोडवल्यानंतर स्लो सोडवायचं, गडबड करायची नाही. परीक्षेत वेळ पुरत नाही असं आपण म्हणतो, पण आपल्याला एकूण प्रश्न आहेत 150. एकूण प्रश्न किती आहे? 150. आणि 150 पैकी मार्क मिळवायचे 90, म्हणजे 90च प्रश्न चांगले सोडवायचे. बाकीचे तुम्ही अंदाजी टोले मारले, तुक्के मारले, 60 पैकी काही करा, 15 ते 20 प्रश्न 100% बरोबर आहेत. काय 15 ते 20 प्रश्न येत नसले तरी पण त्यातले बरोबर येतात. ओके, त्यामुळे काय 90 प्रश्न व्यवस्थित सोडवायचे, बाकी टोले मारा, तुम्ही पास व्हाल. ठीक आहे. 3 पॅटर्न मध्ये अनुक्रमे 168, 120 आणि 216 चेंडू आहेत. समान संख्येचे गट करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती चेंडू असतील? जास्तीत जास्त विचारले, मग यातला सर्वात मोठा अंक कोणता आहे? 24 आहे. मग सरळ सरळ 24 ने या सर्व अंकांना भागाकार करून पाहायचं. जर आलं तर तेच उत्तर समजायचं. करा 24, 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16, 8 एक 8, 3 7 21, याला जातो भाग, याला 24, 12 10, 12 दोन्ही याला पण जातोय. ठीक आहे. नंतर 24, 12 दोन्ही 12 एक 12, किती उरले 9, 12 8 96 जातोय. म्हणजे 24 नेच भाग जातो. ठीक आहे. तर मोठ्यात मोठी किंवा जास्तीत जास्त किती संख्या बसतील? तर 24च बसतील, कारण या पर्यायामध्ये सर्वात मोठा अंक तोच आहे, म्हणून तेच त्याचं उत्तर. ठीक आहे. जर कमीत कमी विचारला असेल तर काय करायचं? सर्वात लहान अंक घ्यायचा आणि त्या पद्धतीने सोडवायचं. ठीक आहे. सोपं. ओके. हा, त्यानंतरचा प्रश्न बघा. 73 दशांश चिन्ह 4 8 7 या संख्येत टोकाच्या उजव्या बाजूच्या 7चे याचे स्थानमूल्य, याचे स्थानमूल्य किती आहे? 0.007. ओके. हे टोकाच्या डाव्या म्हणजे याचे स्थानमूल्य किती आहे? तर 70 च्या स्थानमूल्याच्या किती पट आहे? मग 1 2 3, इथे खाली पण 3 शून्य देऊन टाकायचे. 1 2 3, 7 1 7, 7 1 7, 1 2 3 4, म्हणजेच 1/10,000. मग आता याचं उत्तर आहे का? नाही. मग किती शून्य आहे? 1 2 3 4, मग 4, म्हणजे म्हणून त्याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर. ठीक आहे. फक्त हे खाली छेदामध्ये आहे शून्य, म्हणून इथे वजा घेतलं, अधिक घेतलेलं नाही. ठीक आहे. समजलंय का? सोपा प्रश्न होता का? ठीक आहे. ओके. नंतर 12 सेमी गुणिले 35 सेमी, 12 गुणिले 35 सेमी आकाराच्या आयताकृती कागदाच्या कर्णाचे 4 त्रिकोणी. ओके 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 ओके. बघा बघा, हा आहे 35, हा आहे 12. ओके. नंतर काय सांगितलंय? तर याच्या आयताकृती कागदाचे कर्णाने 4 त्रिकोणी पताकामध्ये विभाजन केले. म्हणजे काय केलंय? तर याचे जो कर्ण आहे अशा 4 पताका केले. ही एक, ही एक, ही एक, ही एक. ओके. समजलंय? एवढं समजलं का? मग विभाजन केले. सर्व पताकांच्या परिमितीची बेरीज किती? इथे काय माहिती का? आपण गडबडीमध्ये या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतो. कसं? आता आपल्याला जर परिमिती काढायची तर कर्ण माहिती पाहिजे, कारण पताका वेगवेगळ्या केलेल्या आहे. ठीक आहे. मग आता याचा अगोदर काय करू? आपण कर्ण काढून घेऊ. मग कर्ण काढण्यासाठी काय करावं लागेल? लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. मग हा 5 5 25, 3 चौक 12 अधिक 144. मग इथे 144 ऍड केले, 1369. ठीक आहे. आता 1369 कशाचं वर्गमूळ आहे हे काढण्यासाठी काय करायचं? तर काय करायचंय? 35च्या समोरील संख्या अशी पाहिजे. बघा, 40चा वर्ग आपल्याला माहिती, 0 0 1600, म्हणजे 40च्या आतली आणि 35च्या समोरची अशी संख्या पाहिजे. एकच स्थानी 9 पाहिजे. मग एकच स्थानी 35 आणि 40च्या मध्ये किती येतो? 36चा वर्ग केला 6 येतो, 6 6 36. 37चा केला तर एकक स्थानी 9 येतो, 38चा केला तर 4 येतो, 39चा केला तर 1 येतो. म्हणजे काय? तर हा 37चाच वर्गमूळ असलं पाहिजे. आपल्याला वर्गमूळ काढताना आलं तरी आपण लॉजिक लावून हे करू शकतो. म्हणजेच काय? तर हे येतं 37. हे काय येतं? 37. बरोबर आहे का? 37चाच वर्ग येतोय का? एकदा चेक करून बघू. हे बघा, 7 7 49, 4 7 21 आणि 4 25, 0 7 21, 3 3 9, 10 11,
9 6 3 आहे. म्हणजेच हे अंतर आहे 37, हे अंतर आहे 37. आता इथून खरंच चुकण्याची सुरुवात आपली होऊ शकते. इथपर्यंत सर्वजण बरोबर सोडवणार, पण इथून समोर आपलं चुकू शकतं. कसं बघा, आपल्याला काय सांगितलंय, 4 पताका तयार केलाय. म्हणजे ही झाली पहिली पताका. ओके, त्यानंतर ही जी खालची दुसरी पताका आहे कोणती, ही ती इथे खाली लिहितो. हे थोडं काय करतो मी बाजूला लिहितो. ही झाली दुसरी पताका. पण इथली जी तिसरी पताका आहे ही काय करतो मी थोडी बाजूला लिहितो, कारण हे वेगवेगळ्या केलेल्या आहेत ना. हे बघा ही, आणि इथली जी चौथी आहे ही झाली ही चौथी. ओके, आता आपल्याला याचं प्रत्येकाचं माप माहिती आहे. इथे आहे 35 बरोबर, इथे आहे 12, इथे 35, इथे आहे 12. पण हे जे मधलं अंतर आहे हे 37 च्या अर्ध, 37 च्या अर्ध किती, 18.5, 18/5, हे 18/5, हे 18/5, हे 18.5, हे 18.5, हे 18.5, हे 18.5 आणि हे सुद्धा 18.5. या सर्वांची बेरीज करायची. आपण गडबडीमध्ये इथे काय करू, 37 आणि 37 किती येतात, 74. 74 आणि 12, 74 आणि 12 लगेच केला असता आपण. 74 आणि 12, हे 12, हे 35 आणि हे 35. लगे 5 आणि 5 10, 18 8, हात चालला 1 6 7 8 9, 9 6, 9 आणि 6 किती, 9 आणि 6 15. लगे 158 उत्तर लिहिलं असतं. पण हे काय झालं, हे चुकतं का, कारण या सर्वांची बेरीज आपल्याला करायची. ठीक आहे, मग आता ही बेरीज कशी बघा. ही किती होतं, हे 12 बरोबर. 12 अधिक पहिले पताकाची 18 आणि 18 37, हे समजलं का. हे झालं पहिलं. दुसरं 35 अधिक हे 37, हे झालं दुसरं. तिसरं 12 अधिक 37, त्यानंतर हे चौथं 35 अधिक 37. या सर्वांची काय करायची आहे, बेरीज करायची. करा बेरीज. 12 आणि 37 9 49, नंतर हे 7 आणि 5 12, 2 हात चालला 1 72 बरोबर, हे 49 आणि हे 72. आता करायची बेरीज. 9 आणि 9 18, 20 आणि 2 22, 2 हात चालला 1 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 7, 16 आणि 7 किती, तर 23 बरोबर. 16 आणि 7 किती, तर 23. म्हणजे याचं उत्तर किती, 232. इथे पर्यायात कुठेच उत्तर नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. समजलंय का, यापैकी नाही. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. एका पिशवीत 100 रुपयाच्या आणि 500 रुपयांच्या काही नोटा आहे. ठीक आहे, नोटांची एकूण किंमत 9,700 रुपये आहे. तर 100 रुपयांच्या नोटांची संख्या किती. जर आपण 17 घेतल्या, जर नोटा 17 घेतल्या तर यातले 1700 जातात, 8000 राहतात, याला 500 ने भाग जातो, म्हणजे हे उत्तर येऊ शकतं. जर 18 घेतल्या तर 7900च उत्तर येतं. मग हे उत्तर असू शकतं का, नाही. 19 घेतल्या तर 7800 राहतं, हे सुद्धा येणार नाही. आणि 20 घेतल्या तर 7700 राहतं. या तिन्ही संख्येला 500 ने भाग जात नाही, म्हणून हे तिन्ही पण उत्तर येणार नाही. म्हणून याचं उत्तर किती, तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे, ओके. हा, त्यानंतरचा प्रश्न बघा. एखाद्या कोणाचा पूरक कोण व कोटी कोणांच्या मापांची बेरीज 160. बघा, पूरक कोण कसे असतात, तर पूरक कोण म्हणजे 180 वजा तो जो कोण आहे तो, आणि कोटी कोण म्हणजे काय, तर 90 वजा तो जो कोण येतो. ठीक आहे, आता या दोन्हीची बेरीज, पूरक कोण आणि कोटी कोण यांची बेरीज म्हणजेच यांची बेरीज किती आहे, 160. आता हे उदाहरण हे सोडवा. आता 180 हे झाले 270 वजा 2x बरोबर 160. आता हे अधिक मध्ये इकडे जाऊन वजा मध्ये होणार हे. ठीक आहे, म्हणजे वजा 2x बरोबर 110. पण वजा कट करा. 2x बरोबर 110 आणि x बरोबर किती येणार, तर 110 ने 2 ला भागायचं, उत्तर किती येणार, 55 येणार. तर त्या कोणाचे माप किती, तर त्या कोणाचे माप किती येणार आहे, 55. समजलंय, ओके. त्यानंतर तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज जवळपास 20 ते 25 गणित आपल्या परीक्षेमध्ये येणारे संभाव्य प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. आशा करतो आपल्याला हे प्रश्न सर्वांना समजलेले असणार आहे. आणि जर आपल्याला हे प्रश्न समजत असतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा. आपला तर फायदा होईलच, इतरांना सुद्धा आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ द्या. आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. आपल्याला जर टेस्ट सिरीज
हवी असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. इतर इत्थंभूत माहिती हवी असेल तर आपण माझ्या नंबरवरती मेसेज किंवा कॉल करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत पोहोचायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.